नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले ना मूग डाळ आणि मैद्याची इन्स्टंट चकली रेसिपी. या चकलीचे वैशिष्ट्य म्हणजे ना बनवायला ती खूप सोपी आहे आणि कमी साहित्यात परफेक्ट होते. तुम्हाला हवी असलेली खुसखुशीत, काटेरी आणि चवीला अप्रतिम. चला तर मग लगेच सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. आता इकडे मी मूग डाळ घेतलेली, तीही 1 वाटी आणि मैदा घेतलेला आहे आणि थालीपीठचं भाजणीचं पीठ उरलेलं होतं तेही मी या ठिकाणी घेतलेलं आहे. आता मूग डाळ काय करायची, आपल्याला ती स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजत घालायची. त्यासाठी मी 2 ग्लास पाणी घातलं आहे आणि डाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजत घालते. जवळजवळ मी 3 शिट्ट्या घेते. 3 शिट्ट्यांमध्ये आपली जी डाळ आहे ती पूर्णपणे मऊ होते. आणि इकडे आता मैदा आणि भाजणीचं जे पीठ आहे ते एका रुमालात गोठडी बांधून ते वाफवायला ठेवणार आहे. जवळजवळ ते 15 मिनटं मी वाफायला ठेवणार आहे. आता इकडे वाफायला ठेवते आणि जी मूग डाळ आहे ती आपली मस्त शिजून तयार झालेली आहे. तिला मी एका पुरणाच्या गाळणीने गाळून घेणार आहे. पुरणाच्या गाळणीने यासाठी की डाळ त्यामध्ये अख्खी असेल आणि जेव्हा आपण चकली तयार करू त्यावेळेस ती मध्ये अटकेल. आता जे आपलं पीठ आहे ते पूर्णपणे 15 मिनटानंतर मी ते काढून घेतलं आहे आणि एका मुसळीच्या साहाय्याने ते कडक झालेलं आहे त्याला मोकळं करून घेते. आता एका चाळणीमध्ये आपल्याला हे पीठ आहे ना ते गाळून घ्यायचं आहे. त्यामध्ये लम्स तयार झालेले आहेत आणि हे जे पीठ आपण वाफवतो ना रुमालामध्ये तेव्हा त्याला भाजणी एकदम कुरकुरीत होते, खुसखुशीत होते. आता हे गाळून घेतलेलं आहे आणि ह्यामध्ये जी आपण गाळलेली मुगाची डाळ होती ती ॲड करतो आहे आणि ह्यामध्ये मी 1 वाटी तीळ घालते, ओवा घालते, थोडीशी चिमूटभर हळद घालते आणि चवीनुसार चटणी, मीठ घालते. आता हे न पाणी टाकता आपल्याला हे सगळं मिसळून घ्यायचं आहे. पाण्याची गरज लागेल तर पाणी टाकायचं आहे. आता एका परातीमध्ये मी हे पीठ काढून घेतलेलं आहे. पाण्याची गरज लागते म्हणून पाणी थोडं शिंतडते, जास्त पाणी टाकायचं नाही आहे. आता ह्या प्रकारे मी पीठ मळून घेतलं आहे आणि साच्याला आहे ना तेल लावून घ्यायचं आहे. एक गोळा तयार करून साच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. साच्याचं झाकण लावून आपल्याला ताटात चकली तयार करून घ्यायची. बघा चकली मस्त अशी तयार होते, कुठेही तुटत नाही आहे आणि कुठेही तडे पडलेले नाही आहेत. चकली करताना इझिली प्रेस होते, जास्त जोर लावायची गरज पडत नाही आहे. आपली चकली तयार आहे आणि तेल तापल्यानंतर आपल्याला ही चकली मस्त मंद आचेवर आपल्याला तळून घ्यायची आहे. मस्त खुशखुशीत आणि जाळीदार चकली आपली तयार होते. तयार आहे आपली खुसखुशीत मूग डाळ मैद्याची चकली. इन्स्टंट चकली आहे, पटकन तयार होते, कुठलीही मेहनत लागत नाही आणि ही चकली ना ती अजिबात तेलकट होत नाही. खायला एकदम चविष्ट आणि अप्रतिम लागते. दिवाळीसाठी हा पटकन लागणारा आपण हा फराळ आहे तो तयार करू शकतो. तुम्हाला कशी वाटली माझी रेसिपी? आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि फॉलोही करा. कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली आहे. धन्यवाद.